नमस्कार. शोधार्थ न्यूज. हडलगेत माजी सरपंचांच्या आत्महत्येने तणाव. 5 संशयितांवर गुन्हा दाखल. हडलगे गावातील सोशल मीडिया ग्रुपवर कृष्णा भाऊकू पाटील, शिवराज लक्ष्मण पाटील, ज्ञानदेव सुबराव पाटील, रघुनाथ जानबा पाटील, संजय विठ्ठल पाटील सर्व राहणार हडलगे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगून विषप्राशन केलेले हडलगेचे माजी सरपंच विष्णुरामा पाटील यांचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून हडलगेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या 5 जणांच्या विरोधात निसरी पोलिसात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सरपंच विष्णू पाटील यांनी गावातील 5 जणांच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवार सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती समजताच हडलगे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी थेट निसरी पोलीस ठाण्यासमोर नेऊन संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह नेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला. गोपाळराव पाटील, अमर चव्हाण, हडलगे ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील यांच्यासह नातेवाईक आक्रमक झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सप्पोनी आबा गाडवे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी नातेवाईकांची समजूत घालत संशयितांना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. मयत विष्णू पाटील यांचा मुलगा प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून निसरी पोलिसात कृष्णा भाऊकू पाटील, शिवराज लक्ष्मण पाटील, ज्ञानदेव सुबराव पाटील, रघुनाथ जानबा पाटील, संजय विठ्ठल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.